टॉस तिथे केला जातो. अविनाश पाटील अग्निदादांच्या शुभ हस्ते टॉस होईल. प्रकाश पाटील आणि पांडुरंग केनी हे दोन कर्णधार आपण पाहिलं तर भांडूप मास्टर आणि विरार कोपरी मास्टर हे दोन संघांना एक आहेत. टॉस होतोय. हेड अँड टेल कॉइन स्पिन केला गेलाय आणि भांडूप मास्टर संघाने टॉस येथे जिंकलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. नियम बदलला गेला. अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू तुम्हाला चॉईस बॉल आता दिला जाईल. प्रत्येक टीमला 3 चेंडू दिले जातील चॉईस करण्याकरिता. त्यामधून एक चेंडू आपल्याला चॉईस करायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. भांडूप मास्टर संघाने टॉस जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करायची आहे ती टीम कोपरी मास्टर संघाला. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भांडूप मास्टर संघ उपस्थित झालाय. लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. भांडूप मास्टर संघाला विनंती आम्ही करतोय. भांडूप मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर टीम विरार कोपरी मास्टर. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. भांडूप मास्टर संघ उपस्थित होतोय.
अजून या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅट्समन कडे द्या चेंडू. आपण दोन फलंदाज मैदानात जातील. संकेत भोईर, उदय तलोस्कर, संकेत भोईर, पांडुरंग केनी. विरारला देऊन जा ना. येते पेन घे, पेन घे. लिहिले नाव लिहिले मी नाव लिहिले. घेऊन जा, पेन घेऊन जा. विरार कोपरी लिवी दी. 5000 ठोके भगवान याला द्यायचे. हो राजेश झाला. आलाय राजेता. हा मग ते द्यायचे. आता नंतर तुम्ही नंतर येतो. चला आम्ही 11 जण आहे. विरारला दे. हे नाव लिहिलेली पण नेलो मागायला. नाव सांगायला एक आहे ना. आहे पण त्याला माहिती आहे ना. माहित आहे ना. बॉल बॅट्समॅन घेऊन जाईल. बॅट्समन बॉल घेऊन जाईल. खाली होतं ना दोन. नाही यामन नाही जुना. हे बघ काय खाली खाली ते दोन बी बघितलं. बापूदा ते बॉल आहे का जुना? ब्लू ब्लू थैली मध्ये आहे बघ. ब्लू थैली मध्ये आहे का बघ. दोन बघितलं मी जुना. एक दे ना. चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. रम्या रम्या इथे. इथे केली जाते. मैदानाच्या आतमध्ये मनोहर उलवेकर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. प्रकाश गोलंदाजी मार्क वरती. चेंडू जबरदस्त प्रयत्न अपलादून होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र झेल निसटतो आणि पाठीमागच्या दिशेने तिथे चेंडू चाललाय. तिथे 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. खूप चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने लावला गेला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनोहर उलवेकरला आपण पाहतोय.
सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रकाश पाटील स्ट्राईकला आपण पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला आणि बॉल चाललाय निर्धाव. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 वरती 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पायावरती चेंडू आदळला गेलाय. पंचांकडे दाद मागितली मात्र पंच सहमत नाहीत. लेग बाईटचा इशारा. 1 धाव जोडली जाईल आणि धाबांची गती एकंदरीत आता पाहिलं तर जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन बोर्ड. कोपरी ठाणे मास्टर संघाचं हे आगमन झालंय. 3 धाबा फलकावरती आपण पाहतोय. मनोहर उर्वेकर चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत आपण पाहिलं तर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होईल का? मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून महेश पाटील माघारी परतला गेला. मोठी सफलता. विकेटचं पतन. आदरणीय सन्माननीय दत्ता पाटील यांचं आगमन इथे झालंय. सरचे हार्दिक स्वागत. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. क्रमांक 3 वरती दाखल झाला किशोर किनी. जर्सी क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये किशोर किनी दाखल होत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 3 वरती पहिला मोठा धक्का बसलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजाला माघारी परतवलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 3 वरती प्रकाश पाटील स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा वापर केलाय. पांडुरंग केनी चेंडूवरती झेपावले. संघनायक आहेत या मॅच मध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि 1 धाव येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 4 वरती 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालाय. 4 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवणाची व्यवस्था चालू आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या. दैसर ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण जेवणाचा आस्वाद घ्या आणि त्याचप्रमाणे कांदरपाडाचे जे ग्रामस्थ उपस्थित झाले त्यांनाही विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 5 धावा. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज संकेत भोईर तयार होतोय. किशोर किनी स्ट्राईक एंडला आहेत आणि धावसंख्या फलकावरती किरण कोहली आम्हाला दर्शवतात की 5 धावा. चांगले षटक हाताळले मनोहर उर्वेकर या गोलंदाजाने. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. लॉंग ऑफला आपण पाहिलं तर निलेश पाटील रॉबिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑनला आपण पाहिलं तर उदय तलोसकरला आपण पाहतोय. मोठा फटका. रॉबिनच्या हातामध्ये बॉल चाललाय. तिथे जजमेंट दाखवेल का? यस इज गॉन. चांगलं जजमेंट दाखवलं. रॉबिनने टिपलाय झेल आणि संपुष्टात आलाय किशोर किनीचा खेळ. गॉन. चांगले जजमेंट दाखवलं. जसा उल्लेख केला रॉबिनला आपण पाहिलं तर लॉंग ऑफला हा झेल टिपत असताना आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर फलकावरती 5 वरती दुसरा धक्का बसतोय. नवीन फलंदाज हरेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हरेश येथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 5 धावा 5 रन्स. खाली येईल काय?
येते खाली पण आपल्याला मला दिसणार नाही ना. उद्या तिसरा कोण नीचे करेगा तो ये कैसे होएगा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. संकेत भोईरला सफलता मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये आता हरेश पाटीलला आपण पाहतोय. नागपूरला खेळले जबरदस्त फटका पंच केलं होतं. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा आता मिळतायत. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचत. 7 रन्स ऑन बोर्ड. संकेत भोईर गोलंदाजी मार्गावरती तयार होत असताना आतापर्यंत 2 बॉल हाताळले. 2 वरती 2 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत. आपण पाहिलं तर ऑन साईडला डीप मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन दिलाय, कारण उजवा त्याचा फलंदाज आक्रमण करेल हे ठाऊक आहे. ऑन साईडला बॉल हवेत राहिला. उदय तरोजकर झेल खाली आलेत आणि मोठी सफलता. हरेश पाटील झेलबादच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परततोय. बिग विकेट डाऊन गॉन. मोठा मासा गलाला अडकला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हरेशला माघारी परतवलाय. जबरदस्त खेळ आतापर्यंत साकारला गेलाय भांडूप मास्टरच्या वतीने. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. 7 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज आता राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 32 दाखल होत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 7 धावा. जय पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. परिसर ग्रामस्थ आणि कांदरपाडा ग्रामस्थांना विनंती असेल, मॅचचा आनंद ते घेत असतील तर जेवणाची व्यवस्था चालू आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. कोपरी ठाणे मास्टर संघाचे संतोष पाटीलला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. प्लेइंग 11 ची लिस्ट आपण सबमिट करायची आहे आमच्यापर्यंत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये नवघर मास्टर बी संघाने अफलातून गोलंदाजी साकारली. कौतुक करावं लागेल नवघर मास्टर बी संघाचं. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज संकेत भोईर दाखल झालाय. राजेश ओगे आल्या प्रहार केला आणि बॉल चालला भूषंकी क्षेत्रात. तिथे फक्त एकच धाव. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सहखजिनदार मनोहर घरात यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मिलिन यावर नाव बघ कोणची लिवाची रेली मिनी लिविलेन चेक कर. पैसे दिले मिनी लिविलेन बघ नाव लिव बरीच लिविलेन मिनी कोणचं लिविलेन आहे बघ. बॉल आलाय आला. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पहिले तर 8 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. राजेशने अफलातून फटका केलाय, मात्र तिथे डिक्लेरेशन झोन मोठ्या प्रमाणात आहे डावऱ्या त्याच्या फलंदाजाकरिता. धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा. थोडस सामना स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतोय. संकेत ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा व्हाईट बॉलचा इशारा इथे केलाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पहिले तर अवंतरच्या मदतीने 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चेंडू काढून ठेव यामन विजा काढून ठेव. किती आण 50 शॉट आपले चेंडू आणि बॉल चाललाय भूषंकी क्षेत्रात. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर दोन धावा आहेत या. पडद्याच्या मधून गेला तर 2, पडद्याच्या बाहेरून गेला तर 1च.
धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 11 धाबा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. पायात चेंडू टाकला, जबरदस्त खोलात चेंडू टाकला होता. एक धाव येते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. कैलास केनी चेंडूला उचलतो, फेकी करतोय. धावसंख्या 12 धावा. 12 बॉलचा खेळ झालाय आणि 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. सर्व नवीन आहे. चेंडू माझ्याजवळ दिलेच नाही ना. एक दिलेला प्रॅक्टिसला ना, अंपायरच्या जवळ एक असेल. धावसंख्या आता फलकावरती 12 धावा झालीत. नागेशचं रिव्ह, नागेशचं कैलास केनी. कैलास गोलंदाजी मार्क वरती येतोय. थोडस घाई करा, स्पीडअप करा. सामना आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पायावरती चेंडू होता. संकेत भैर चेंडूवरती आलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे डोक्याची ठरले. फलंदाज रनआउट होतोय. प्रकाश पाटील विकेटचे पतन, गडी बाद. सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सहखजिनदार मनोहर घरत विनंती करतो आपण व्यासपीठावर तेव्हा. मनोहर दादा, जोडीला राजेश नानांना विनंती असेल आपणही या व्यासपीठावरती. लगेच आपण दोन्ही आपले पदाधिकाऱ्यांचा सन्मान इथे करणार आहोत. मनोहर घरत आणि राजेश भैर नाना यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जसं यंगच्या मॅच मध्ये जसा सतीश पाटीलला फॉर्म मध्ये आम्ही पाहिला, तसा फॉर्म अजूनपर्यंत या मास्टरच्या स्पर्धांमध्ये गवसलेला नाही. कारण मास्टर क्रिकेट फक्त असं आपल्याला वाटतंय की स्लो गोलंदाजी करतायत, बॅटवरती चेंडू येतील आणि खास करून मास्टर मध्ये गेल्यावरती मी असा करेल तसा करेल, हे फक्त भाकीत आपण करू शकतो. जोपर्यंत तुमच्या माइंड मध्ये माइंड गेम मास्टर खेळाडूंचा बसत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे फटके स्ट्रोक खेळू शकत नाहीत. हे सातत्याने आपण पाहिलंय. सतीश पाटील आता दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. कारण अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव येण्याकरिता संपूर्ण आयुष्य झिजावं लागतं आणि त्यानंतर आलेला जो अनुभव असतोय ना, तो खास करून मैदानाच्या आतमध्ये या अनुभवी खेळाडूंकडून आपण पाहतोय. कैलास गोलंदाजी मार्क वरती तयार झालाय. सतीश स्ट्राईक वरती आहे. ऑन साइडला अक्रॉस लाईन चेंडूला खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केलाय. 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 15. घरात
मंडळाचे पदाधिकारी आहेत, सहखजिनदार आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे, त्यांचा सन्मान इथे केला जातो. ऑन साइडला बॉल हवेत राहिलाय, पायचे 2 क्षेत्ररक्षक पोचतील का? पांडुरंग केनी पाहत राहिलेत. समोरून येणाऱ्या झेलवरती निश्चितच जायला हवे होतं पांडुरंग केनीला. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. जेवणाची व्यवस्था आपण पाहिलं तर योगिताताई पाटील आणि निलेश पाटील दादांच्या माध्यमातून दोन्ही दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रुचकर पद्धतीचं जेवण अगदी आपण पाहतोय. आई बावदेवी कांदरपाडा मास्टरच्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, 2 धावा मिळतील. भूषंकित क्षेत्र पत्राला चेंडू आदळतोय तर 2 धावा डिक्लेअर आहे. राजेश डिक्लेअर आहे. भिंतीला चेंडू राजेश लागला ना की धावायचा आहे आणि वरती चेंडू लागला की 2 धावा आहेत. धावसंख्या 20 20 धावा. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती अगदी आपण पाहिलं तर राजेशला आपण पाहतोय. आतापर्यंत राजेशने धाबा केलेत 9. बिझी राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भैर नाना यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संजय ठाकूर दादांच्या शुभ हस्ते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू चाललाय भूषंकित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील आणि धावा झालेत आता फलकावरती. 23-23 22 झालेत. 22 धावा 3 षटकांमध्ये 22 झालेत. जितू सोनार यांचा त्याचप्रमाणे उत्तम भोईर यांचंही आगमन झालंय. वेलकम. गोलंदाजी मार्गावरती निलेश मात्रे. निलेश मात्रे आता गोलंदाजी मार्गावरती आलेत. वेगवान गोलंदाज, अगदी चांगली कामगिरी करणारे आणि भन्नाट वेगात गोलंदाजी हाताळणारे निलेश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. तर सतीशला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला धावसंख्या 22 धावा. या षटकात 10 धावा आलेत. टॅप केले चेंडूला बॅकफुटला जात असताना एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. निलेश मात्रे गोलंदाजी मार्क वरती. भांडूप मास्टर, टिहरी मास्टर टीम कॅप्टन आणि ठाणे कोपरी मास्टर टीम कॅप्टन संतोष पाटील. आपण टॉपच्या दिशेने या संदीप मात्रे आणि संतोष पाटील. उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करतील. आता गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपण पाहिलं तर खोलात टाकलाय चेंडू. जबरदस्त चेंडू होता. वेगात टाकलेला चेंडू आपण पाहिला तर अप्रतिम आहे. एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 24. सिंगल डबलला प्राधान्य दिलं राजेशने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना सतीशचा फटका ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम ह्यूज 6. पुन्हा एकदा उंची प्राप्त केलेल्या चेंडूने पांडुरंग केने पोचेल का झेलवरती, मात्र पाहत राहिलेत आणि तत्पूर्वी 2 धावा इथे अर्जित करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दुहेरीच्या मदतीने आता धावा झालेत फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 32.
बावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष रमेशजी ठाकूर यांचं आगमन झालंय. रमेश दादा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. खोलात चेंडू टाकलाय, जबरदस्त रिएक्शन दिलाय, रनआउटची संधी. यस इज गॉन. अफलातूनरित्या फेक केली गेली आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाजाला माघारी परतवले सतीश. उभारल्या गेल्यात धाबा पलकावरती. 32 ना. 32 शेवटचा बॉल आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. उदय तलोस्कर झेल खाली आणि चुकी केल्या. झेल सुटलाय. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 33 धावा. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. रहस्य क्रिकेटचं कुठेतरी जपावं लागेल आणि जीवनदान दिले राजेश ओगे सारख्या फलंदाजाला. धावसंख्या आता फलकावरती 33 धावा. शेवटचं षटक आहे. या पण सन्मानाच्या दिशेने बोलतोय. आई बावरेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रमेश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे केला जातोय. रमेश ठाकूर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती उदय तलोस्कर आता दाखल झालाय. 6 बॉलचा खेळ आता निर्णायक असेल. चला टॉपच्या दिशेने आम्ही वळणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन संतोष पाटील आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर संदीप म्हात्रे. धावसंख्या 33 झालेत. 33. हा हा. जेवणाची व्यवस्था चालू आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. चांगला चेंडू हाताळलाय. मोठा फटका खेळायचा होता, जोरकस खेळायचं होतं, मात्र चिते आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या 33 धावा. प्रतीक ठाकूर यांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष स्वागत. खोलात चेंडू टाकायचा होता, जोरकस फटका खेळलेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 35 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. क्षेत्ररक्षणचं पण आहे. बक्षीस रक्षण ठेव. कोण कॅच विधी म्हणून डिबाला पाहिजे ना आपण. म्हणला फुलटॉस आणि बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रात. किती धावा आहेत पंच? 2 धावा. 2 धावा आलेत. 2 रन्स. चेंडू घ्या. आता चेंडू संपलेत आमच्याकडे. आता शेवटचा बॉल राहिलाय. नंतर नवा चेंडू दिला जाईल. बॉक्स पक्का लागतील मग 10 तरी आणायला लागतील. पहिले 2 मॅचला एक पण नाही घेतला. धावसंख्या 37 धावा. चेंडू टाकून झालेला आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलात टाकला बॉल. यावेळेस चांगला प्रयत्न केला. तिथे झेल सुटला. सिंगलला आता डबल मध्ये कन्व्हर्ट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा.
2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पाहिलं तर 39 39 झालेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. निलेश जाताना ना चेंडू चॉईस करून जा. गोलात टाकला चेंडू. एक धाव मिळतोय. आता दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा. धावसंख्या 41. शेवटचा बॉल आहे. 41 रन फलकावरती आपण पाहतोय. राजेश ओगेच्या बॅट मधनं किती धावा आलेत? कितना निकाला राजेश? 21. 21 धावा राजेश ओगेने कुठले 41 धावांपैकी 14 बॉल मध्ये. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलच्या मदतीने धावा घेतल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. 41 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त चेंडू होता. खोलात टाकलेला चेंडू अगदी आपण पाहिलं तर अडवला गेला. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. विष्णू ठाकूर यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नाही जेवलो कोणच नाही तर कसं जेवणार काही टॉस का बॉस हे पाहावं लागणार आहे. कोणी जिंकला टॉस? ठाणे कोपरी मास्टर संघाने टॉस जिंकलाय. चला दोन्ही टीम संघनायकांना आपण भेट वस्तू फ्रूट बास्केट आणि थंड पेयाचे एक बॉटल त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह इथे दिले जाईल दोन्ही टीम कॅप्टनना. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 44 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 44 रन्स टू विन. ठाणे कोपरी मास्टर संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही टीम रेडी राहा.
युट्यूबचा खर्च आम्हाला दिला गेलाय. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था आपण पाहिलं तर दोन्ही दिवस योगिता पाटील उत्तर मुंबई महामंत्री बीजेपी आणि निलेश हरेश्वर पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून दोन्ही दिवस जेवणाची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे. सौरभ घोसालकर उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडपचा खर्च या स्पर्धेकरता आम्हाला देण्यात आलेला आपण पाहतोय. जितेंद्र बालकृष्ण मात्रे, कैलास आणि उदय. कैलास 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 आणि उदय. जितू दादा यांच्या माध्यमातून आपण गावकप जो पहिला आयोजित करण्यात आलेला आणि मुलाचं सहकार्य त्यांचं सातत्याने राहिले गेलंय. राहुल भैर, जो रॉड्रिक्स यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता चेंडूची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे, त्यांचेही धन्यवाद. विल्सन डायस यांच्याकडून 2 दिवस डीजेची व्यवस्था जो आवाज तुमच्यापर्यंत आमचा पोहोचतोय त्याकरता खास करून विल्सन डायस यांचं सहकार्य आहे. सर्व एकत्र करून वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चला सामन्याला सुरुवात करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती आले तर कैलास केनी स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर उदय तलोस्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणे जेवायला चालला. कैलास स्ट्राईकला आहे. ठाणे उपरी आपले बाईंदर पाड्यात डबा घेऊन या आणि काहीतरी भरून आणा द्या. चांगला फटका डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केले. हा हा तू आज बॅटिंग कर. आहे ना फॉर्म मध्ये. पहिल्याच बॉलवरती सिंगल येथे प्राप्त केलं. धावसंख्या आता फलकावरती 1 या आकड्यावरती 44 धावा पार करायच्या असतील तर प्रत्येक षटकात 8 ते 9 धावा तुम्हाला घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. लीव केलाय चेंडूला. अगदी आपण पाहिलं तर वेट अँड वॉच करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला पंचांच्या माध्यमातून. एका बाजूला पंच आपण पाहिलं तर दीपक आहेत आणि दुसऱ्या बाजूला नितीन राठोड पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 44 धावांचं आव्हान ठेवले गेलंय. पुन्हा एकदा दिशा भरकटलेत. या धावा मागण्या ठरतील यात काही शंका नाही. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. अगदी या दोन्ही संघांमध्ये चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. ठाणे कोपरी मास्टर संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. टोरी मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये ठाणे कोपरी मास्टर असा सामना रंगणार आहे. चांगला फटका सॉफ्ट अँड बॉटम एंडचा परिपूर्ण वापर. रवी पाटील चेंडूवरती आले तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या 4 वरती 2 बॉलच्या समाप्ती एकेरीस. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जेवणाची व्यवस्था चालू आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. मैदान जे आपण पाहतोय गावदेवी मैदान उपलब्ध आम्हाला करून दिले मिलिंद भगत, सचिन पाटील, मुकेश गावन आणि चेतन पाटील यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड अफलातून फटका खेळत लॉंगॉनला चेंडू वळतोय. किशोर किनी चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. त्यावर एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड.
दहिसर ग्रामस्थ आणि कांदरपाडा ग्रामस्थ जर उपस्थित झाला असाल, मॅचचा आनंद घेत असाल तर जेवणाची व्यवस्था आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. बॅटची कडा घेत असताना ब्लेड ओपन केला, गलीमध्ये चेंडूला खेळतायत आणि तत्पूर्वी एक धाव. अगदी उदय तळोसकरने जाणले मैदानावरती सिंगल डबलच्या माध्यमातून धावा घेतले तर निश्चितच धावांपर्यंत आपण पोहोचू शकतोय. तोच प्रयत्न आता मैदानात चालू आहे आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगला फटका जमीन लगत केलेत. ऑन साइडला चेंडू चाललाय, एक धावा कुशंकित क्षेत्रात चेंडू गेलाय, म्हणजे एकच धाव मिळेल. त्याला सांग स्ट्राईक रोटेट होणार नाही, तो स्ट्राईक कैलासच आहे, त्याला सांग. धावसंख्या आता फलकावरती 7 धावा. ट्रोलिंग स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. 7 ना. शेवटचा बॉल, 7 धावा. ऑन साइडला बॉल हवेत राहिला आणि बॉल चालला पाठीमागे, तिथे गोशंकी क्षेत्र आहे, एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत पाहिले तर 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड करायचे आहेत. अजून आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 36 रन जिंकण्याकरिता. हे रणभूमी जर जिंकायचे असेल तर तुम्हाला रन करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटचं सूत्र आहे. जर प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा मनसुबा तुम्ही ठेवला तर निश्चितच धावा होऊ शकतात. मात्र कॉन्फिडेंटली राहावं लागेल. सिंगलला डबल मध्ये रोटेट करावं लागेल आणि जिथे संधी मिळेल तिथे 3 धावा घेण्याचा मनसुबा तुमच्या अंगी असणं गरजेची गोष्ट आहे. करायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 36 गोलंदाजी मार्गावरती क्रमांक 2 चे षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाज तयार होतोय. हरीश पाटील जबाबदारी स्वीकारतोय मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. जवळपास तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्याकरिता अगदी 2 वाजलेत. अजून एक सामना बाकी आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीतले सामने खेळवायचे आहेत. फेरीमध्ये 4च ओव्हरचे खेळवायचे. आजीबाई जिंकल 5 ओव्हर 5 बॉल, त्याला टाइमपास होईल नाही का. तू बोलशील बोल रन बिन सांगायचं बस. धावसंख्या 8 धावा, 8 झाले का. 24 बॉल 36 रन करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये रणभूमी जिंकायची असेल तर रन तुम्हाला करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उदय तळोसकर, कैलास केने कुठेतरी आता अगदी जे संत चाल तुम्ही केलं त्याला थोडस घोडदौड मध्ये बदलावं लागेल. काचवाच्या गतीने जाऊन जमणार नाही. हा सामना जर जिंकायचा असेल तर कुठेतरी थोडस चार्जर पळवावं लागेल. हरेश गोलंदाजी मार्गावरती आलाय, चेंडू हवेत राहिला, फसलाय आणि तिथे झेल टिपतोय रवी पाटील. फलंदाज उदय गॉन.
हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली तिथे आपण पाहिलं तर रनआउटची संधी. फलंदाज बाद कैलास रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला धावसंख्या फलकावर साखळतोडे यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे प्रसाद यांचं आगमन झालं. त्यांचं करूयात आपण वेलकम. चेंडू हवेत राहिला आणि फलंदाज तिथे झेलबाद. नवीन निलेश आला दादा हे लोक दिनेश ठाकूर अगदी स्पर्धेवरती लक्ष वेधित करतात. हिम्मत ठाकूर असोत, अजय पाटील, राजेश ठाकूर, संजय ठाकूर यांना आपण पाहतोय. अविनाश पाटील, किरण कोहली, भरपूर मोठी टीम. आई बालदेवी कांदरपाडा मास्टर संघाची शेवटचा बॉल आहे. भरपूर चांगलं षटक हाताळलं. 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत या षटकांमध्ये. अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून करत असताना अवांतर धावेसहित संघाची धावसंख्या आता फलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. ठाणे कोपरी मास्टर टीम आपला डिसिजन कळवा. बिलाल पड्या पैसे दिले रे तशीच गेली ना फोन केला मी त्यासाठी गेले तर निघाले की लोकं. शेवटचा बॉल होता आणि तोही बॉल चालला श्रीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. चेंडू हाताळला. बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. निलेश मात्र आता स्ट्राईक वरती आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 11 या धावसंख्येवरती स्थिरावले गेले. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये करायचे 33 धावा जिंकण्याकरिता कंपल्सरी रन चेस हा नियम आपण अनुभवलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला फटका जोरकस खेळले तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स. बद्री बोलेल ना, बोल तू आता कॉमेंट्री बोल. धावसंख्या 12 धावा. निलेश पाटील आता गोलंदाजी मार्क वरती. अमोल काय घेतले? क्षेत्ररक्षण स्वीकारले ठाणे कोपरी मास्टर संघाने. टिवरी टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. चेंडू चॉईस करायला या. 3 चेंडू दिले जातील त्यामध्ये 1 चेंडू चॉईस करून घ्या. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत पहिले तर 13 धावा. विजयाकरिता अजूनही 31 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू 31 रन. इथे निलेश मात्रेला आपले हात खुले करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने फटका प्रतिम खेळत चांगले क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पहिले तर 14 या आकड्यावरती 30 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडू आणि 30 रन आता करायचे आहेत जिंकण्याकरिता. कोण आइले बघ. हे काय कॅमेरा फिमेरा घेऊन जाईल. ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. अक्षय हरिहर राऊत यांचं आगमन झालंय. अक्षय राऊत उपविभाग प्रमुख शिवसेना यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जोरकत चेंडू टाकलाय. अगदी यष्ट्यांच्या वर्ण चाललाय. पंचांच्या निदर्शनात आलाय आणि हा चेंडू चाललाय निर्धाव. शेवटचा बॉल किती धावा? 29 करायचे आहेत. शेवटचा कसा एक वाईट टाकलेला. शेवटचा बॉल. समोर खेळत अगदी चांगला फटका. लॉंगॉनला चेंडू वळतोय. किशोर केनी बॉल वरती आलेत आणि तत्पूर्वी सिंगल इथे कंप्लीट होते. धावसंख्या 16. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पहिले तर 16 धावा. जिंकण्याकरिता 12 चेंडू 28 करायचे आहेत. 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर अक्षय हरिहर राऊत यांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वेलकम अक्षय दादा. काय नाव सांग, नाव सांग. नरेंद्र कडेचा, प्रतीक राऊत, कमलेजी तांडेल, भूषण कोल्हार आणि समीन शेख. यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. महेश पाटील आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. आक्रमण करावं लागेल. 12 चेंडू 28 धावा. 12 मध्ये 28 करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता भरपूर मोठं दोन लाविले ना. नाही त्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं गाव कपाय आमचा तर तिसरी राऊंड आहे म्हणून. फोडून देऊ नका माझं पण. त्याला फोडून दिलं तुम्ही. 12 मध्ये किती? 28. महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती येते. 12 चेंडू 28 रन आता करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्लोवर बनते ते आता डीप मध्ये बॉल चाललाय तिथे आपण पाहिलं तर राजेश ओगे वेगाने झेपावले चेंडूवरती. 11-27 चं समीकरण
आता मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 27 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. या पण सत्काराच्या दिशेने वळतोय नरेंद्र कडेच्या इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आम्ही करतोय संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते. स्लोवर वन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अफलातून चेंडू हाताळला. डिलिव्हरी अचूक टप्प्यावरती अगदी हा चेंडू. प्रतीकजी राऊत इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. चेंडू आहेत 10 आणि 10 मध्ये आता करायचे 27. इथे एखादा मोठा फटका यायला हवा. गतीमध्ये परिवर्तन करत असताना सातत्याने आपण पाहिलं तर महेशला आपण पाहतोय. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलाय. अफलातून चेंडू, लेग ब्रेकचा मारा सातत्याने करतायत. आणखी एक डॉट बॉल. कमलेशजी तांडेल उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. आमचे मुख्य व्यासपीठावरती संजय ठाकूर यांचे शुभ हस्ते. बॉलिंग ट्रॅक वरती महेश 9 मध्ये 27 करायचे आहेत जिंकण्याकरिता. मोठा फटका, प्रहार केलाय. गॅप मध्ये बॉल जाईल का हे पाहावं लागेल. इन टू द गॅप, वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. अक्षय राऊत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 21 धावा. इक्वेशन बदलले. 8 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 23. 8 चेंडू 23 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गतीमध्ये परिवर्तन करा, काही करा. समोरच्या दिशेने चेंडूला उडवणे आमच्या भव्य व्यासपीठाला अभिवादन करणारा हा उत्तुंग टोला. आता फलकावरती जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत आपण पाहिलं तर 28 वरती आता जिंकण्याकरिता 6 चेंडू 16 धावा. मावशी आहे त्याची कांदर पाडेल त्यांच्याकडे कामाला. 6 चेंडू आणि लक्ष्मण ठाकूर मामा दिदा गणेश तरे पण तुम्ही मावशीशी बोल ना. कशी लिसा गणेश तरे त्याला गणेश लक्ष्मण ठाकूर, यशवंत ठाकूर. सहा चेंडू मध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता आता 16 धावा. 6 चेंडू 16 रन करायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला सामना जिंकण्याकरिता तुम्हाला रन करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये किशोर किनी आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. सामना होता कुठे, एक चौकार एक षटकार आल्यानंतर थोडासा दबाव वाढला गेलाय. मात्र किशोर किनी एक एक्सपर्ट गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती सातत्याने तो गोलंदाजी करतोय आणि ट्रम्प कार्ड सातत्याने आपण पाहिलं तर विराट कोहली मास्टर या संघाकरती साबित झालेला हा गोलंदाज आपण पाहतोय. मात्र समोर आपण पाहिलं तर फलंदाज निलेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. लांब 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 षटकार मारणारा हा फलंदाज आपण पाहिलाय. अगदी नवघरच्या मैदानातही सुपर बॅटिंग केली होती. अगदी वडवलीच्या मैदानातही मोठमोठे षटकार त्याने खेचले होते. आता इथे तो कारनामा करेल का? 6 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या आहेत. 6-16चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये.
पहिला चेंडू फुलटॉस वरती घेतलाय, तिथे आपण पाहिलं तर बॉल चाललाय, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव इथे धोक्याची ठरते का, मात्र 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 3-0-30, 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत आता 14 धावा. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, सामना रंगतदार स्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत निलेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना बॅलन्सिंग असंच म्हणावं लागेल. हेमंतदादा पाटील यांचं शुभ आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे गिरीशजी खराडे यांचं आगमन झालंय, त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा तिथे अर्जित केलेत. आता 4 बॉल करायचे, 12 धावा, 4 चेंडू 12 रन. सुपर मॅच, अफलातून सामना, सामना अगदी रंगतोय. निलेशजी पाटील यांचंही आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस जेवणाची व्यवस्था आम्हाला या स्पर्धेकरता मला वाटलं आपला आहे काय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय, वेट केलाय आणि अगदी आपण पाहिलं तर बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. 3 चेंडू 12 धावा. हेमंत पाटील दादांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय दादांना आपण व्यासपीठाच्या दिशेने या. विजयजी पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. एक धाव मिळतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज कोणता बाद झाला हे पाहावं लागेल. तर यस, फलंदाज रॉबिन बाद होतोय. निलेश पाटील जयंत येतोय, जयंत कोपरकर आता मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील दादांचं आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना वेलकम दादा, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. 2 चेंडू 11 धावा, हा चेंडू निर्णायक ठरेल. जबरदस्त फटका खेळलेत, मात्र बॉल चाललाय, तिथे फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 34 वरती. आता शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 1 मध्ये करायचे 10 धावा. जयंत कोपरकर आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय, समोर खेळले, जबरदस्त फटका खेळतायत, मात्र सामना इथे समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये विजय ठरतोय विरार कोपरे मास्टर. अभिनंदन विरार कोपरे मास्टर संघाचा आणि कौतुक करावं लागेल निलेश मात्रे अँड कंपनी. चांगला खेळ तुम्ही दाखवलात, तुमचंही कौतुक. चला शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. आणि संतोष ठोंबरे, आपण आम्हाला प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती लिहून द्या. त्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण वळणार आहोत, तिथे स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. घ्या चला घ्या चला. निश्चितच अविनाश पाटील दादा आमचे आहेत, त्यांचे मोठे बंधू आहेत, ते आम्हाला ठाऊक आहे. त्यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
चला मॅन ऑफ द मॅच राजेश ओगे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अफलातून खेळली 23 धावा ज्यांच्या बॅट मधनं आले 5 धावांचं षटक त्याने हाताळलं. राजेश ओगेंना विनंती करतोय आपण या व्यासपीठाच्या दिशेने. गिरीशजी खराडे इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत केलं जात आहे. अपेक्षित उमेदवार आहेत बीजेपीचे गिरीशजी कराडे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. उद्योजक विजयजी पाटील इथे उपस्थित आहेत. विजय दादांचा सन्मान आम्ही करतोय. नितीन ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विजय दादांचा सन्मान आपण करायचा आहे. राजेश प्लीज या आपण व्यासपीठावरती. जबरदस्त कामगिरी. बस कुंजन ठाकूर इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आमच्यासाठी भरपूर महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आता रिप्लेसमेंट मिळणार आहे. राजेश ओगे या व्यासपीठावरती. हेमंत पाटील दादांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण राजेश ओगे यांना आपण वितरित करायची आहे. राजेशची खेळी आपण पाहिली. राजेशला ठाऊक आहे जिथे डिक्लेरेशन झोन आहे 2-2चे फटके त्याने खेळलेत आणि 23 धावा महत्वाचे ठरलेत. हेमंत पाटील दादांच्या शुभ हस्ते राजेश ओगे मॅन ऑफ द मॅच. कोपरी संघ ठाणे कोपरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. जबरदस्त अगदी आपण पाहतोय कामगिरी केली गेली. राजेश ओगेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण वितरित करतोय हेमंत पाटील दादांच्या शुभ हस्ते. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुंजन ठाकूर उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत.